नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मस्त आता रात्रभर जे नारळ भिजू घातलं तर खोबरं तर ते मस्त आता भिजलेलं आहे. चला तर आज बनायची आहे छान अशी इडली. ना आपण खोबरं छान असं भिजू घातलं तर का मस्त आता मी बारीक करून घेते. ना छान असं अद्रकचा छान लसूण आता मिरची टाकून आता पाणी टाकून मस्त आता पेस्ट करून घ्यायची. पेस्ट काढून आणलेली मस्त असं चवीनुसार मीठ आणि मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर आज सकाळी सकाळी मस्त अशा चुलीवरती इडली बनायची आहे आणि इडली एकदम मस्त अशी गावरान पद्धतीची इडली आहे. कारण की घरची जी डाळ असते ना उडदाची डाळ ती साल थोडीशी मोठं राहिलेले आहे. तर चला आता मी तुम्हाला इडली केल्याच्या नंतर दाखवते. बघा जुगाड कसं लावलं, जास्त काळं होऊ नये म्हणून असं स्टँड ठेवलेलं आहे चुलीवरती आणि त्यानंतर इथं हे ठेवलेलं आहे आणि त्याला ना असं छिद्र आहे म्हणजे देखणे करून मधातून असं छान डाळ लागतो आणि इडलीचं भांडा जास्त काळाही होणार नाही. आणि झालंच तर मग आपल्याला कडे घासूनच काढायचं. मध्ये असं छान बटर ठेवलं होतं तयार करायला. तर आता मी ते काढते आणि मिक्स करते. त्यात चवीनुसार मीठ आणि ते इनो आणायला आहे. रात्री ना मी असं बटर कुकरमध्ये ठेवून दिलं होतं. आता आहे थोडंसं चवीनुसार मीठ टाकून आणि मस्त असं फिरून घेते एका साईडने. तर चला आता बाकीची प्रोसिजर दाखवते. मस्त असं बटर घेतलेले आता तुम्हाला दाखवते. एकदम भारी झालेले बरं का, जसं आपल्याला पाहिजे तसं. आणि जास्त फुगलेले आहे म्हणजे मी काढून ठेवायचा कारण असतं संध्याकाळच्या दिदी जरा. तर आता इथं चवीनुसार मीठ टाकायचं, असं फिरून घ्यायचं. सदा छान असं बटर तयार झालं आहे हे बघा. आणि घरची डाळ होती ना तर कुठं मोठं सालटे राहिले होते, बाकीचे जे निघायचे ते काढून टाकले होते. तर आता इथं टाकून देते. थोडंसं तेल टाकेल जेणेकरून अशा इडली ना पहिलं टमाटर धरून टाकते आणि मस्त अशी इडली होणार आहे. दिदी झाकण पॅक केलं आता मस्त अशी आपली इडली दे. इडलीचं काढून घेऊ खाली. त्याच्यामध्ये एवढं काळं झालेलं आहे, दुसरं ट्रीटमेंट लगेच काळं होणार आहे का नाही. काढून घेते त्याची. हे बघा मस्त छान अशी इडली झालेली आहे, एकदम भारी टम्मा पडलेल्या. आता आम्हाला शाळेत जायचंय ना, मस्त दुपारची सुट्टी. चुली जाळ पण एवढा लागेल ना. हे बघा आता 12:30ची सुट्टी झाली आणि मी आणि हर्ष जेवणकरला घरी आलोय आणि दादूनी नाही का इडली आणि सांबार नेलंय. मम्मीने सकाळी नाश्त्यासाठी इडली सोबत चटणी बनवली होती आणि आता सांबार बनवलंय. तर मी तुम्हाला दाखवते कसं बनवलंय. आणि सांबारमध्ये ना शेवग्याची शेंगा नाही आहे कारण पप्पाच्या आणायच्या लक्षातच नाही राहिल्या. चला मग मी तुम्हाला दाखवते. तरी आता मला हर्ष मदत करायला आली आहे. थोडासा व्हिडिओ मध्ये स्किप केला होता कारण मला एकटीला वरण घेता येत नव्हतं. तर चला मी आता तुम्हाला सांबार आणि डोसा खाऊन दाखवते. मम्मी लय छान झालं पाय, सांबार लय भारी लागतंय, खूप छान झालंय. तर आता आम्हाला जेवण करून शाळा जायचंय. तर चला मग आता संतचा व्हिडिओ मम्मी करीन. बाय बाय.